आज आपण अधिक मास महात्म्य अध्याय 9 याविषयीचं निरूपण पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा अयोध्यावासिया रघुवीरा दयावंता कृपासागरा नैल पैलतिरा पंतहा. तव कृपेची अखंड नौका पैलतिरा नेतसे भाविका येथीच कर्णधारनिका वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी शिल्पीकार तो महाराज योगी निर्माण केली समज जगा लागी वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो मल महात्म्य परिसाहो सांगतसे लक्ष्मींना हो साकारुनी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप दुरी जाय भवसंताप पापे जातात आपोआप घेता नाम श्रवणगंती. श्रीरुवाच देवदेव दया सिंधू वद किंचिदथोद्भुतं मलमासेन चिरणेन भवत्सकल सत्कृतं. श्रीविष्णुरुवाच शृणो शिरोदतनये सर्वदानन्ददायिने सर्वोपरि दयादृष्टे सर्वानुग्रहकारिणे. लक्ष्मीमध्ये जी स्वामीनाथा देवदेव जगन्नाथा अवधान देईचे वचनार्था अनाथानाथा दीनबंधो. या मलमासाचे उपोषण काय करावे कारण याचे निवेदन कथन कवण तरुण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर ऐक प्रश्नाचे उत्तर मुख्य दयावंतांतर आसोनी निर्भरसी हो. दयासे ज्याचे हृदयी तया ते घडे सर्व काही अन्नदानायसे तुझे नाही साधकाणिक निर्धारे. भूतमात्री दया जयाते सर्व साधने घडती तयाते तेणे जाती मोक्षपंथे तपसामर्थ्य आगळा. याविषयीचा इतिहास नाविक ऐका सावकाश तेची कथन श्रवणास यथामधी निवेदू आता. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म अन्नदानाति उत्तम तयावरी दयाणि क्षेम विशेषा उनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी महिस्मृते नामे असे नगरी तेथील एक ब्राह्मणाची नारी वैधव्य निर्धारित येते. व्रतारा विरित कामिनी आप्तवर्ग नसेची कोणी एकाकी विचरते स्थानी भिक्षा मागुन क्रमी काळ. तामसी परम कोपिष्ट विधवासुनी रागीट तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्टे कष्टवितसे. तव पाथलिया मलमास नर्मदा तिरी जातसे स्नानास नक्त नेम करी उपवास भरता मास एकपै. मार्ग भेटले तिये नाम तियेचे तुर्जया पायी परम पापिष्टी दुरत्यै दोषयुक्ती सर्वदायी आदित्यायी चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात ब्राह्मण भेटली ती येते येरी उभे राहूनी ते पुसे स्वागत आदरेसी. म्हणे कृश झालीच बाई व्रत आचरता सता देई मी तवा भागी पायी नगडे काही सार्थका. श्रीदेहाची बुद्धी पायी पापरूपी अमंगळ देई याशी उपाय करू काय सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते करुणास्वरे गैवरे ते म्हणे नेणे कधी दानवर्ताते भगवंता ते अंतरले. पहा कर्माचे विधान पोटी नरिगे संतान पुढे परम कठीण जाण नरक जाणून सुटेना. निपुत्रका ते नाही गती ऐसे बोले वेदश्रुती पापिया ते नाही गती तरो केवती पुढारा. ऐसे करुणासरे गैवरून
करती झाली ते रुदन, आयसे देखून ब्राह्मणीनं कळवळली मानसी. भूतमात्री दया तिज लागी, म्हणून कळवळली जांगी. मज विचारून स्वांगी, काय करती झाली पै. हाती होते गंगाजळ, सवेची होते कर्दळी फळ. मग सुदेले हो तात्काळ, करी जाण तिची या. म्हणे ऐके सादर आता, करुणा देखो द्रवले चिंता. तरी स्वीकार्ये उदकाता, फळासहित निर्धारी. एका दिवसाचे व्रतपुण्य, तुझ लागे केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदन ते अवसरी, फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कारी, कृतकृत झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तले से पाही. तात्काळ झाली दिव्य देही, केवढी नवाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वर्ते पाय जो अवलोकिनी. तो तात्काळ पावले विमान, स्वर्गाहुनी तात्काळी. तक्षणी ते शुद्री ते, वाहुनी नेते झाले विमानाते. येरी नमस्कारी ते बद्ध असते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचिती आली आज खरी, सद्गत अंतरी होतसे. त्रिवार करून नमनाते, विमान गेले स्वर्गपंते. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी, आश्चर्य करीतसे मनी. म्हणे देखत देखत पापिणी, गेली उद्धरोनी तात्काळ. काय माझे अदृष्ट खोटे, म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कैसे निवोटे जन्म प्रवाहो. अहो जगदीशा काय केले, वृथा ते जन्मा सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथाले जन्माची. भगवान कृपेची माऊली, एवढी पापिण उद्धरली. देखत देखतच नेली, वाहुनिया अभिमानी. आता कवण करावा उपाव, कैसे निलागली माझी सोय. ऐसे उकलवी हृदय, मुमुक्षु पाहे या नवे. येथे उद्भवली असे शंका, एवढी पापिण उद्धरली देखा. देता एक दिन पुण्योदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणे पाही, केवी न तरे तो देई. कैसे निघडेले अपायी, हे तो नवलाये आपुम. तात्काळ गेली पापिण, मागे राहिले पुण्यवान. तरी ते विषयीचे कारण, सावधान परिसिजे. बघा, नर्मदाच्या नदी तीरावर महेशपृथी नावाचं एक नगर होतं. आणि त्या नगरामध्ये एक ब्राह्मण स्त्री होती, बिचारी विधवा स्त्री होती. आता विधवा स्त्री, भ्रतारारहित, आप्तवर्ग कोणी नाही. एकटी बिचारी भिक्षा मागून आपला दिवस करीत असे. परंतु एवढं असून सुद्धा ती फार तामसी होती, संतापी होती, रागीट होती. आणि ती तपश्चर्या करीत असे. आपलं शरीर जे होते ते उपवासाने ते कष्ट देत असे. असंच एकदा अधिक मास आलेला आहे. सर्व लोक नर्मदा तीरावर स्नानात जातात. हिने काय केलं, नर्मदा तीरात स्नानात जायची, नक्त नेमाचा उपवास केला. असं 1 महिना झाल्यानंतर तिला मार्गामध्ये एक तुरीजया नावाची एक पापिष्ट अशी दुरत्ययी अशी ती स्त्री तिला भेटलेली आहे. आता दोघं एकमेकांमध्ये गप्पा करतायत, बोलतायत. म्हणे, बाई तू किती अशक्त झाली आहेस, व्रत करून करून किती अशक्त झाली आहेस. काही तुझ्याकडून सार्थकता होते की नाही होते. बघा, श्रीदेहाची अशी बुद्धी असते की आपल्याकडून तर काही घडत नाही आणि दुसऱ्या करत असेल तर त्याला सुद्धा बोललं जातं की तू फार अशक्त झाली, तू का करतेस एवढं व्रत. परंतु असं असून सुद्धा ती सांगते करुणा स्वरामध्ये, माझ्याकडून तर काही उपवास कधी घडला नाही, मी कधीही चांगला विचार केला नाही. ती तुरुजिया सांगते.
माझ्या मनामध्ये कधी चांगले विचार आले नाहीत, उपवास घडले नाही, कधी दान केलेलं नाही, कधी कुठलं व्रत केलेलं नाही, ना देवाचं नामस्मरणसुद्धा केलं आहे म्हणले. आणि अशा प्रकारे मला मुलं बाळसुद्धा नाही. आता वेदशास्त्राने सांगितलं आहे की निपुत्रिक असेल तर त्याला फार कष्ट होतात. तर काय करू म्हणले, हे माझी माय, तू ब्राह्मणच म्हणले, तू धर्माची माता आहे माझी, आता काहीतरी उपाय कर म्हणून ती कळवळू लागली. आता ती जी ब्राह्मण स्त्री होती तिच्या मनामध्ये भूतदया निर्माण झाली. तिला वाटलं खरोखरच हिला काहीतरी हिच्याकडून केलं पाहिजे. म्हणून तिने काय केलं की गंगोदक जे होतं हातामध्ये, गंगेचं पाणी ते हातात घेतलं, एक केळीचं फळ ठेवलं आणि देवाला स्मरून सांगितलं की हे तुरीजिया, मी तुला माझं एका दिवसाचं उपवासाचं पुण्य तुला अर्पण करते, हे घे. तिच्या हातावर ते फळासहित पाणी सोडलेलं आहे. आता तिने हातामध्ये ते पाणी घेतल्याबरोबर काय घडलं की स्वर्गाहून एक विमान आलेलं आहे. त्या तुरीजिया नावाच्या दासीला ते विमान घ्यायला आलं. तिचा दिव्य देह झालेला आहे. बघा केवढा एक ह्या व्रताच्या, उपवासाच्या व्रताची पुण्याई आहे. आणि हे सर्व चमत्कार ती ब्राह्मण स्त्री होती ती पाहत होती. तिने बघितलं एक विमान आलेलं आहे. त्या विमानामध्ये त्या शूद्र स्त्रीला वाहून नेलेलं आहे. तिला वैकुंठ प्राप्त केलेलं आहे. आणि जाताना ती नमस्कार करते, सांगते की तू माझी धर्ममाता झालीस, तू मला एका दिवसाचं पुण्य दिलंस, म्हणून तर तुझा उपकार मी कधी विसरणार नाही. असं तिला त्रिवार नमन करून ते विमान स्वर्गपंथात जाऊ लागलेले. आता ती इकडे विचार करू लागली, हे जगदीशा, अरे का तिला एका दिवसाचं मी पुण्य दिलं तर तिचा उद्धार झाला का? माझं पाप अजून सरलं नाही का? माझा उद्धार नाही होणार का? म्हणून ती सुद्धा देवाजवळ कळवळा करू लागलेली आहे. आता बिचारी सखे दोन बिचारी दुःख करू लागलेले आहे. मग तात्काळ गेली पापीण मागे राहिले पुण्यवान, तरी ते विषयीचे कारण सावधान परिचय. आता म्हणले जी पापीण होती ती पापी स्त्री जी होती तिचा उद्धार झाला आणि पुण्यवान जी होती ती पृथ्वीवर राहिलेली आहे. आता याचा इतिहास तुम्हाला सांगतो, ऐका. म्हणले समूळ पापी असल्या पायी पुण्यलेश नेण्याचे काही, उपरित होता हृदय उतरून जाय तात्काळ. समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट भरवा, तो कैसे नितरोपाय जीवा करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा जळे तेव्हा पुण्यलेशा अंगी जळे, उद्धरा गतीसी मग रोकडे जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाही सुखेदयुक्त ग्रह जाय, म्हणे अहो देवा करू काय केहुता होय परिणाम. येरीकडे ती शुद्री जाणा पावती झाली स्वर्गभुवना, परी कर्मभोग चुकेना पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचय म्हणून प्राप्त झाला मनोदेह, वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लादला. पुण्यसामग्री पदरी एका ब्राह्मणाच्या घरी, भागरथीच्या तिरी जन्मनिर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान तयाचे ठेवल्याचे जाण, दिवसेंदिवस झाला तरुण वयसा जाण 8 वर्षी. काळांतरे ब्राह्मणी पाय पाहुनी यात्रेचा समुदाय, वाराणसी यात्रा जाताय पातली लवलाय काशीपुरी. करुणी तीर्थविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन, मग करती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळाई. तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी, भेटता झाला ते अवसारी दुरोन करे नमनाते. परी पूर्वी ओळखी कैची येते, जरी पूर्वपुण्य सामुग्री त्याते, म्हणून स्मरता झाला हृदयाते उपकारा तिचिया. म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउठी, म्हणे सखय पडली सदृष्टी पूर्वपुण्ये करून या. ऐसे ऐकताची वचन
येरी म्हणे तू आहेस कोण, केवती तुझी ओळखणं, आलास कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी, पूर्व ओळखी पूर्णधरी, घातले करी पुण्योदक. ऐसे आठवण देतात येते, येरी भेटी झाली तया ते. मग समूळ वृत्तांताते, पुसे आदरी भामिनी. येणे झाले तेचे कथिले, ऐकता मन संतोषले, म्हणे एक दिवसाचे दिसले, पुण्य वाहिले इजलागी. तितक्याने ही तरली, विमानी वाहून या नेली, देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिणी. पुन्हा नरदेह लागला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला, तोही गंगा तटाकी निपतला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले, वय माझी व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उद्धरली नारी, मी तवा आचरले मासोरी, मळमासा निर्धारी व्रताते. कवण पापाचा भोगवटा, भोगिता नसरेची वाटा, म्हणून पीठ तसे लल्लाटा, गैवर मोठा दाटला. अट्टाहासे तेव्हा रडत, उरशिरासे बडबत, जनसमुदाय सभोवता, मिळाला तेथे पाहूया. जे येती ते पुसती काय झाले, येरी उत्तर नेदी बोले, जन म्हणती वेड लागले, किंवा घेतले पिशाची. भूत केवी झडपे ती येती, ही तव झडपली महद्भूते, ऐसे ते वर्तता नवलते ते अद्भुत वर्तले. हिचा पापलेश सरला, पुण्य वाटा उभा राहिला, तेणे योगे अंतरी द्रवला, नाथ बोळा दिनांचा. तात्काळ आणविले विमान, ती ते दिव्य देह करून, देखत देखत सर्वजन, नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेदयुक्त झालांतरी, दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर वामे लिंग, तयाने स्थापिले अभंग, देखता ती सर्व जग, वाराणसीमध्ये अद्यापी. ऐसे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरण, एके झाले जन्म दोन, एकी स्वदयाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते, आकर्णविले श्रोतियाते, यदर्थी असे समंताते, श्लोकाधार पूर्वीचा. तर अशा प्रकारे ती तुरजिया नावाची दासी जी होती, तिचा उद्धार झालेला आहे. विमान स्वर्गामध्ये गेलेला आहे. बघा, एकदम पूर्ण पापी होती. तिच्या मनात कधीही व्रतवैकल्य नव्हतं, देवाबद्दल काही विचारही नव्हते की देव आहे का नाही का, काही नाही. सदैव आपली कलह करणारी अशी ती बाई होती. तिचा पापाचा भोग सरला, तिला ती ब्राह्मण भेटली आणि तिने एक दिवसाचं पुण्य दिलं. तिचा पाप पूर्ण संपल्यानंतर तिला ते पुण्य प्राप्त झालं, म्हणून तिला स्वर्ग प्राप्त झाला. आणि पुन्हा त्या पुण्याच्या प्रभावाने तिला दुसरा जन्म काशी क्षेत्रामध्ये ब्राह्मणाच्या घरी मुलगा म्हणून मिळाला. तिचं नाव काशीनाथ असं ठेवलं. बघा, एक तुरजिया नावाचा स्त्रीचा जन्म आणि आता दुसरा ब्राह्मण जन्म. एवढं एका दिवसाचं पुण्यदान केल्याचं फळ आहे. तर असं तो 8 वर्षाचा काशीनाथ झाल्यानंतर नित्य काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. इकडे काय झालं, ही ब्राह्मण स्त्री जी होती, पुन्हा अधिक मास आला आणि सर्व लोकांबरोबर, जनसमुदायाबरोबर ती काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आलेली आहे. स्नान झालं, देवदर्शन झालं, प्रदक्षिणा झाल्याबरोबर हा काशीनाथ नावाचा मुलगा जो होता तो तिला भेटला आणि तिला विचारतो, काय ओळखलंस का म्हणे मला. बघा, परमेश्वराची कृपा खूप अगाध आहे, लीला खूप अगाध आहे.
केव्हाही असं होत शकतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्याबरोबर असं जाणवतं की याची आपली किती वर्षापासूनची ओळख आहे. हे ऋणानुबंध जन्मोजन्मीचे असतात. त्याशिवाय एक दुसऱ्याची भेटसुद्धा होत नाही. तुम्ही मला भेटणार नाहीत, मी तुम्हाला भेटणार नाही. हे आपले ऋणानुबंध आहेत. पूर्वजन्मीचे कुठेतरी याचा धागा आहे. आणि तसं ही जी ब्राह्मण स्त्री होती तिला तो काशीनाथ भेटला आणि त्याला पूर्वजन्म आठवलाय आणि सांगतो, काय म्हणले, माझी धर्ममाता तू मला ओळखलीस का? ती म्हणले, अरे बाबा नाही, तू कोण आहेस, कुठून आला आहेस आणि तू मला ओळखतोस का, कसा ओळखतोस? तेव्हा तो काशीनाथ सांगतो, हे म्हणले, अगं तू पूर्वजन्मेची मी तुझी सखी आहे. तुरजिया माझं नाव होतं. म्हणले, ओळखलं का? तू मला एका दिवसाचं पुण्यदान दिलं, स्नानाचं पुण्य, उपवासाचं पुण्यदान दिलं आणि त्या योगे म्हणले मला स्वर्ग प्राप्त झाला, माझा उद्धार झाला आणि पुन्हा मला आता दुसरा जन्म मिळाला, एका ब्राह्मणाच्या घरी मला मिळालेला आहे. हे सर्व कथन तिने ऐकल्याबरोबर ब्राह्मण स्त्री बिचारी सखेद अंतःकरणाने देवाला प्रार्थना करू लागली, अरे देवा, माझा पापाचा वाटा अजून सरला नाही का? बघ म्हणले, ही तुरजिया, मी तिला एका दिवसाचं पुण्य दिल्यानंतर स्वर्ग प्राप्त झालं, दुसरा जन्मसुद्धा ब्राह्मणाचा मिळाला. मी एवढी अभागी देवा, माझं अजून तुला करुणा नाही आहेत का माझी? का बरं माझ्याविषयी तू असा कठोर झालायस? म्हणून ती शोक करू लागलीस. तिला गैवर दाटलेला आहे. ती रडू लागली. सर्व लोक त्या ठिकाणी जमलेत. म्हणलं, ही का रडते आहे? आता तिला विचारताय, ती तरी काय सांगेल? ती काही सांगत नव्हती, फक्त रडत होती. कोणी म्हणलं हिला भूत पिशाच लागला असेल, कोणी म्हणलं हिला वेड लागला असेल. अरे ही महद्भूताने वेडी झालेली आहे. तिला परमेश्वराने झपाटलेलं आहे. तिला मोक्ष पाहिजे, तिला मुक्ती पाहिजे, त्याच्याने ती झपाटलेली आहे. आणि असं असताना तिचा पापाचा वाटा जो होता तो सरला आहे, संपला आहे. आणि त्या भोळ्या कर्पूर गौर अशा काशी विश्वनाथाला तिची दया आली. ते तिथे तिला प्रसन्न झाले आणि त्यांनी विमान त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्या विमानामध्ये तिला दिव्य देह प्राप्त करून सर्व लोकांसमोर तिला स्वर्ग प्राप्त करून दिलेला आहे. बघा, मग तो काशीनाथ ब्राह्मण सुद्धा सखेद अंतःकरणाने त्याला समजून चुकलं की एका दिवसाचं पुण्याचं एवढं महत्त्व आहे, एका दिवसाच्या उपवासाचं एवढं महत्त्व आहे, एका दिवसाच्या स्नानाचं एवढं महत्त्व आहे. तेव्हा आपण जर परमेश्वराचं नामस्मरण केलं सदोदित त्याचं, कारण हा जन्मच त्याने दिलेला आहे आणि प्रत्येक कर्मामध्ये तुम्ही त्याचं जर नाव घेत गेले, त्याला साक्ष ठेवत गेले, तर तो तुमच्या समोर तुमच्या सोबतच राहील. देवाने इतकं छान सांगितलंय नारदाला. नारदांनी विचारलं, हे परमेश्वरा, तुमचं वास्तव्य कुठे असतं म्हणले. देवाने काय सांगितलंय? योगिनाम हृदयेन च मद भक्ता मज भजनी तत्र गायंती नारदा तत्र रमन्ते नारदा. जे म्हणले एवढे तप करतायत, तपश्चर्या करतायत, ते हटवादी आहेत. त्यांना त्यांच्या वेगळे मनाची इच्छा पाहिजे, म्हणून त्यांच्याजवळ मी नाही आहे. परंतु जे माझे भजन करतात, माझं नामस्मरण करतात, तेव्हा नारदा तत्र तिष्ठामि नारदा, त्या ठिकाणी मला यावं लागतं. म्हणून नामस्मरण करा, देव तुमच्या जवळच राहील. तुमच्याकडून कसलेही चुक, अपराध, पातक तो होऊ देणार नाही याची खात्री बाळगा. तुमचं कसलीही वाईट होऊ देणार नाही याची खात्री बाळगा.
बघा, आता ती ब्राह्मण स्त्री होती, तिने इतके वर्षापर्यंत पुण्य केलं तरी तिचा उद्धार होत नव्हता. का? कारण पापाचा लवलेश संपल्याशिवाय पुण्याचा प्रभाव प्राप्त होत नाही. म्हणून आपण म्हणतो मी इतकं पुण्य करते, देवा मला संकट का येतात, मला कष्ट का होतात. हो, ते कष्ट तुमचे मागच्या जन्माचे जे आहेत, जसं आपण ऋणवैरथ्या बघितलेत, तसे कष्ट हे कर्माचे फळ आहेत मागच्या जन्माचं. आणि ते फळ संपल्याशिवाय तुम्हाला पुण्याचा लाभ होणार नाही. आणि देवाने तर सांगितलंय, नमे भक्त प्रणश्यती. तो भक्तांना सोडून राहू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही नामस्मरण करा आणि ह्या नामस्मरणाने आपल्या मुलाबाळांचं, आपल्या कुटुंबाचं, सर्वांचं कल्याण साधा. विमानं महदायातं दिव्यभोगसमन्वितं बहुकालं महाभोगान् भुक्ता चैव भुवत्सले काशीनाथ सुवास्त्वञ्च लब्ध्वा तत्रापि शम्भो भुक्तां देहविसृष्टोतो पुनः शङ्करलोकगा मलमासे दिनैकस्य फलप्राप्ता सुखीकरात् काश्यां स्थास्यति वा शूद्रं यावच्चंद्रतारका. मग अशा प्रकारे त्या काशीनाथाने सुद्धा पुण्य प्राप्त केलं. त्या काशीला चंद्रेश्वर नावाचं महादेवाचं लिंग स्थापन केलं. ते अजूनही आहे आणि मग त्याचा शिवलोक त्याला प्राप्त झालेला आहे. बघा, ह्या मलमासाचं पुण्यकथन एवढं आहे की 3 जन्माचा उद्धार झालेला आहे. एकाचे 2 जन्म तुरजिया, काशीनाथ आणि एक ब्राह्मण स्वदेह उद्धरले. असे हे महिमा या पुण्याचा आहे. श्लोकभावार्थ अणुनिमनी कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण की जय सज्जनी नवे वाणी पदरची विना आधारे सर्वता न चाले जो कविता केवळ नवे ही दंतकथा पहावे ग्रंथार्थ आदरे व्युत्पन्नता नाही माझे अंगी नवे कुशळ कविता मार्गी काळ कर्मणे स्तव जगी वाढविला प्रसर पय्या मानेल तरी स्वीकारी जय न माने तरी त्यागी जय पुढे कथेथे अवधान दिजय म्हणे दासानुदास संतांचा. म्हणले भाविक हो, उत्पन्नता माझ्याजवळ नाही आहे की मी काहीतरी पद्यरचना करेल, काव्यरचना करेल, ग्रंथलेखन करेल, एवढी माझी शक्ती नाही. आणि ही जी काही कथा आहे ही दंतकथा नाही आहे, कारण आधाराशिवाय कुठलीही कथा होऊ शकत नाही. आणि मी एवढा कविता कुशल नाही की मी माझ्या मनाचं काही सांगेल. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मानेल त्याचा तुम्ही जरूर स्वीकार करा आणि ज्याला मानणार नाही त्याने त्याग करा. परंतु पुढे कथेमध्ये काय निघतं ते श्रवणभक्ती तुम्ही करा. स्वस्ते श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित नवमोध्याय गौडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.